हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं दिव्याच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत पंजाबी स्टाईल छोले मसाला रेसिपी। तर बघा कशी चमचमीत अशी रेसिपी पाहणार आहोत। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू। तर इथे बघा मी एक वाटीवर छोले 2 ते 3 घंटे गरम पाण्यामध्ये भिजू घातले होते। ते छान असे भिजले आहेत। तर आपल्याला छोले जे आहेत ते आपल्याला कुकरमध्ये याच्या 3 शिट्ट्या काढायच्या आहेत। कुकरमध्ये छोले चणे घातल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडंसं त्याच्यामध्ये खाता सोडा टाकायचा आहे। खायच्या सोड्याने काय होते की आपले छोले जे आहेत ते पटकन असे मऊ होतात। तर आपण आता कुकर 3 शिट्ट्या काढण्यासाठी गॅसवर ठेवून देऊ। तर तोपर्यंत बघा इथं मी मसाला बनवण्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे, 2 मीडियम साईजचे टोमॅटो, कोथिंबीर आणि लसूण घेतलेलं आहे। ते आपल्याला सर्व बारीक करून घ्यायचं आहे त्याची प्युरी। तर प्युरी बनवेपर्यंत बघा इथं आपले चणे पण 3 शिट्ट्या काढून शिजले आहेत। तर आपण आता गॅसवर त्याला मसाला बनवण्यासाठी कढई ठेवून देऊ। इथं कढई ठेवली आहे मी, तेल गरम होण्यासाठी तेल घातलं आहे। आपलं तेल गरम झालंय तर मी त्याच्यामध्ये लगेच थोडेसे जिरे घालून घेतले आहेत। जिरे थोडे तडतडले की आपल्याला लगेच त्याच्यामध्ये जी आपण कांद्याची प्युरी 2 मीडियम साईजच्या कांद्याची प्युरी बनवून घेतलेली आहे ती घालायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये। प्युरी आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत परतून द्यायची आहे। कांद्याची प्युरी जर चांगली परतली तर त्यातला कच्चेपणा जातो आणि आपल्या भाजीला ची टेस्ट छान लागते। तर इथे बघा छान अशी परतून झाली आहे। तर आपण त्याच्यामध्ये थोडे मसाले घालणार आहोत। मसाल्यामध्ये मी जास्त काही मसाले घालत नाही, त्याच्यामध्ये मी लाल मसाल्यातला बनवत आहे छोले मसाला। तर मी 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे, हळद, धनापुडी 1 चमचा घातलेला आहे, किचन किंग मसाला आणि छोले मसाला 2 चम्मच टाकलेला आहे। तर आपल्याला हे सर्व मसाले जे आहेत असे छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। आणि मी त्याच्यामध्ये आणखी एक मसाला ॲड केलेला आहे ती म्हणजे आमचूर पावडर। आमचूर पावडरने आंबट गोड अशी चव लागते। तर हे मसाले मिक्स करून झाले की मी त्याच्यामध्ये त्या 2 टोमॅटोची प्युरी बनवून घेतली होती ती अशी घालून घेतली आहे। प्युरी घातल्यानंतर असं छान असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला। मसाला जो आहे तो आपल्याला असं तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी आपल्याला ते शिजण्यासाठी थोडं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 2 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यानंतर बघा आपला छान असा मसाला शिजून तयार आहे। तर आपण जे उकडलेले चणे होते ते आपण त्याच्यामध्ये घालून घेऊ। तर इथं बघा मी उकडून घेतलेले चणे घालून छान असं मिक्स करून घेतलं आहे मसाल्यामध्ये चणे। मिक्स करून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये मीठ घातलेलं नव्हतं ते मीठ घालून घेत आहे चवीनुसार। मीठ घालून घेतल्यानंतर लगेच थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे, त्याने थोडं आपल्या भाजीला जरा छान अशी चव लागते। तर आपल्याला हे सर्व हलवून घ्यायचं आहे। तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही त्याची करी बनवू शकता। जास्त घट्ट बनवायची नाही कारण ती थंड झाल्यानंतर ती जास्त घट्ट होऊ शकते। त्यासाठी 2 मिनटं मी आणखी झाकण ठेवलं आहे चणे घातल्यानंतर आणि त्यानंतर काढल्यानंतर झाकण मी त्याच्यामध्ये मला जेवढं पाहिजे तेवढं मी पाणी घालत आहे। तुम्हाला पाहिजे तशी बनवू शकता, घट्ट पातळ, पण शक्यतो तुम्ही पातळच बनवा कारण ती थंड झाल्यानंतर टोमॅटो प्युरी आणि कांद्याच्या प्युरीमुळे ती घट्ट अशी जाडसरपणा येतो तिला। तर इथे बघा छान अशी आपली भाजी तयार आहे। त्याची मी पाणी घालून त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून त्याची उकळ काढली आहे आणि इथं गॅस बंद करून घेतला आहे। तर बघा इथं मी एका वाटीमध्ये सर्व करत आहे खाण्यासाठी। किती छान अशी मसाला बनला आहे, तुम्ही पण पाहू शकता। छोले मसाला रेसिपी आपली छान अशी भाजी तयार, बघताक्षणी खावीशी वाटणारी। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू, धन्यवाद।